पांडुरंगा तुझे करतो मी ध्यान, तुझे पायी माझे जडले रे मन। जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे। इसवी सन 1685 पासून तुकोबारायांची पालखी निवडुंगा मंदिरात मुक्कामाला असण्याची परंपरा आहे। यंदाही तुकोबांच्या पालखीचं अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात आगमन झालेलं आहे। तर या संदर्भात सेवक रवींद्र पाध्ये यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी सध्या पुण्यामध्ये मुक्कामी आहे। पुण्यातल्या निवडुंग विठोबा मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी झालेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय। पुणेकर वारकऱ्यांनी अलोट अशी गर्दी या ठिकाणी केल्याची दृश्य आपण पाहतोय। अक्षरशः जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन व्हावं आणि आपण देखील वारीमध्ये कुठेतरी सहभागी व्हावं याच हेतूनं वारकऱ्यांनी आपल्या या ठिकाणी गर्दी केल्याची चित्र आपण पाहतोय। माझ्यासोबत सध्या सेवक रवींद्र पाध्ये आहेत। सर, मला सांगा की कशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे? आपण पाहतोय पुणेकरांनी मोठी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी। आज जसं आपण म्हणतो की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, या म्हणण्याप्रमाणे बघितलं तर आज पुण्यनगरीमध्ये खरोखरच सोहळा आहे, अद्वितीय असा सोहळा आहे। आज हे पालखीचं यंदाचं 339वं वर्ष आहे। आज आलेल्या पालखीबरोबरच्या हजारो वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, एवढंच नाही तर त्यांना जर का आपत्कालीन कुठली वैद्यकीय मदत लागली तर त्याची सुद्धा व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे। दरवर्षीप्रमाणे पालखी 1.5 दिवस आपल्याकडे मुक्काम येतो, 1 दिवस संपूर्ण दिवस रात्र आणि दुसऱ्या दिवशी प्रस्थान असतं। ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी आपण पालखीच्या रथांमधून पादुकांची पूजा करतो, दहीभाताचा नैवेद्य आपण दृष्ट काढतो, मग पालखी आतमध्ये घेतो। पालखी आतमध्ये गेल्याच्यानंतर समाज आरती होते, त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता शेजारती होते, दुसऱ्या दिवशी परत 9 वाजता त्याची पाद्यपूजा वगैरे असते। मग वेगवेगळे मान्यवर लोक दर्शनाला वगैरे येतात, पूजा अभिषेकाला येतात। दिवसभर हा प्रार्थना सोहळा चालू असतो, दर्शन चालू असतं आणि पालखी उद्या सकाळी म्हणजे मंगळवारी 2 जुलैला सकाळी 7 वाजता पंढरपूर क्षेत्राकडे प्रस्थान करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह मी श्रीकांत घुले, झी मीडिया, पुणे।